तर इथे भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पावसानं अक्षरशः कहर केलाय। जुलै अखेर आलेल्या या पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः हिमाचल प्रदेशात चंबा इथं सोमवारी रात्री जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे सरोल परिसरासह अनेक भागात अचानक पूर आला। गोल्टी गावाला याचा सर्वाधिक फटका बसला। अनेक घरं, दुकानांमध्ये माती दगडांचे ढिगारे वाहून आले। यात नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्यासह सुमारे 10 वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। अनेक घरांच्या तर पहिल्या मजल्यापर्यंत गाळाचे ढिगारे साचले। घोलटी गावासह इतर गावांमधील घरांचं, रस्त्यांचंही प्रचंड नुकसान झालंय। पाण्यासह वाहून आलेल्या गाळामुळे अनेक कार तर रस्त्याच्या पलीकडे जाऊन कोसळल्या। अनेक कच्च्या घरांची पडझडही झाली आहे। नागरिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। गाळाबरोबरच दगड, माती सुद्धा वाहून आली, त्यामुळे नुकसान जास्त आहे। हिमाचलच्या चंबामधील गोल्टी गावात मुसळधार पावसासह अचानक आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालंय। गावातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या कॅम्पसमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं। अनेक वाहनं वाहून गेली, तर काही ठिकाणी विजेच्या खांबांचं, रोहित्रांचं नुकसान झाल्यानं वीज पुरवठाही विस्कळीत झाला। तो पूर्ववत करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान सोमवारी मध्यरात्री आलेल्या अचानक पुरामुळे नागरिक अजूनही भयभीत आहेत। अनेकांचे संसार उघड्यावर आले, तर काहींची रोजीरोटीच बंद झाली आहे। तिथल्या स्थानिकांनी नेमका काय अनुभव सांगितला पाहूया। मैं सब्जी मंडी से काम करता हूं और यहाँ पे सब्जी मंडी में लिफ्ट के पास लाशा गिरा हुआ है और कम से कम 1 घंटे से हम यहाँ पर इंतज़ार कर रहे हैं कि भाई कब रोड खुलेगा। बहुत बजराबाजी आ जाता है, इतना आ जाता है कि हमारे छोटे छोटे बच्चे तो हम कहीं पर जा नहीं सकते, हमारा कोई दुकान नहीं जाता और कोई आन के हमारे घर तक मौका नहीं करता, कोई कुछ नहीं करता। मैं सुबह आया, जैसे मैं दुकान खोल तो भाई पूरा इस लगता लेवल था इसका पानी का। अब हमें गरीब बंदे, हमने लोन या कुछ भी करके दुकान खोल लिया, थोड़ी बहुत चलाया। आप देख सकते हो पूरा सिस्टम, तो हमारी कई मशीनें पानी से डूब गई थी, तो इसमें हमारा बड़ा नुकसान हुआ है। तर हिमाचलची राजधानी शिमलामध्ये देखील मुसळधार पावसानं थैमान घातलं। पावसामुळे शिमल्यामध्ये कार्ट रोडवर लिफ्ट जवळ भूस्खलन झालं। शहरातील काँग्रेस कार्यालयासमोरच हे भूस्खलन झालं। भूस्खलनानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। दरम्यान पश्चिम बंगालपासून उत्तराखंडपर्यंतच्या 1500 किलोमीटर परिसरात ढगांची दाटी दिसून येते। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या डीप डिप्रेशनमुळे म्हणजेच तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे। हवामान विभागानं याबाबतची उपग्रह छायाचित्रही जारी केली आहेत। दरम्यान डीप डिप्रेशन ही समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तयार होणारी एक प्रभावी हवामान प्रणाली आहे। यात सामान्य डिप्रेशनच्या तुलनेत वाऱ्याचा वेग अधिक असतो आणि त्यामुळे मुसळधार पाऊस पडतो। हेच सध्या उत्तर भारतात घडतंय। हवामान विभागाच्या मते मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया। ओडिशा में आज कल भी वैसे एक्सट्रीमली रेनफॉल रहा और आज भी एक्सट्रीमली रेनफॉल होने का अनुमान है। 20 सेंटीमीटर से ज्यादा रेनफॉल हो सकती है। उसके साथ छत्तीसगढ़ में भी आज और कल के लिए एक्सट्रीमली हैवी रेनफॉल रह सकता है। फिर ये सिस्टम स्लोली जैसे आगे मूव करेगा, डे 3 में ईस्ट मध्य प्रदेश में भी एक्सट्रीमली रेनफॉल हो सकता है। स्लोली वेस्ट मध्य प्रदेश में भी होने का अनुमान है। दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसला। काही तासांतच राजधानी पूर्णतः जलमय झाली। दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात म्हणजेच एनसीआर परिसरात मुसळधार पावसामुळे जनपथ रोड, कनॉट प्लेस, बारखंबा रोड, आयटीओ आणि प्रगती मैदान यासारख्या प्रमुख भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। हवामान विभागाने या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता आणि त्याचा परिणाम आज राजधानीसह आजूबाजूच्या परिसरात दिसला। तर दिल्लीच्या कनॉट प्लेसला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला। या मुसळधार पावसामुळे बरंच पाणी साचलं होतं। रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला। कनॉट प्लेस जवळील हनुमान रोडवरही वाहतूक संथ गतीने सुरू होती।
अगदी दिल्लीतील शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन जवळही पाणी साचलं, त्यामुळे मेट्रो स्टेशनकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली। या पाण्यामध्ये काहींच्या गाड्या देखील बंद पडल्या। तर उत्तर प्रदेशातील नोएडा या दिल्लीला लागून असलेल्या परिसरातही प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे नोएडा देखील जलमय झाला। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। वाहन चालकांसह नागरिकांना याच पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली। तर उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाने कहर केला। उत्तराखंडच्या प्रेमनगरमधील नंदाकी चौकी इथं टून्स नदीवर नव्यानं बांधलेल्या पुलाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे डेहराडून, विकासनगर आणि हिमाचल प्रदेश यांच्यातली वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुमारे 16,000 कोटींचा खर्च करून हा मार्ग तयार करण्यात आल्याचा दावा केला जातोय। शिवाय उत्तराखंड राज्याच्या विविध भागांना देखील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका बसला आहे। उत्तराखंडमधील चमोली, टिहरी, उत्तरकाशी आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। रुद्रप्रयागमध्ये कुंड आणि काकरा दरम्यान दरड कोसळल्यानं केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला। सोनप्रयाग, गौरीकुंड महामार्गही बंद असल्यानं केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे। उत्तराखंडातील मसुरी इथं दरड कोसळल्यामुळे डेहराडून मसुरी महामार्ग बंद करण्यात आला। परिणामी इथं मोठ्या संख्येनं पर्यटक काही तास अडकून पडले। हा रस्ता पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आलेले आहेत।